नमस्कार, हिमप्रियाज फूड लॅबमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत कुरकुरीत, झटपट आणि न फुटणारे साबुदाण्याचे वडे. आपण खूप ऐकलं असेल का साबुदाण्याचे वडे फुटतायत. मी सांगितलेल्या पद्धतीत जेव्हा तुम्ही साबुदाण्याचे वडे करतील तेव्हा ते फुटणारही नाही आणि खुसखुशीत सुद्धा होतील आणि चवही सुंदर येते. मी लहान साईजचे साबुदाणे घेतलेले आहेत. तुम्हाला मोठे असे हवे असतील तर असे सुद्धा घेऊ शकता. कोणतेही साबुदाणे तुम्ही घेऊ शकता. आज हे लहान साबुदाणे घेतलेले आहेत, ते धुवून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 कप पाणी टाकणार आहे. जर आपण 1 कप साबुदाणे घेतले तर 2 कप पाणी टाकायचं, जेणेकरून ते साबुदाणे चिकटही होणार नाहीत आणि चांगले फुलतील. आता हे आपण साबुदाणे भिजत ठेवूया. ओव्हरनाईट ठेवूया, नाहीतर 4 ते 5 घंटे ठेवायचं असेल तर 4 ते 5 घंटेही ठेवू शकता. आणि जर तुम्हाला ओव्हरनाईट ठेवायचं असेल, पूर्ण रात्रभर भिजत ठेवायचे असतील 7 ते 8 घंटे तरीही चालू शकतो. आता हे बघा, मी माझे ओव्हरनाईट सोक केलेले आहेत. पाहू शकता माझ्या हाताला चिपकतही नाही, चिकटही झालेले नाही आहेत. एक दाणा वेगवेगळा झालेला आहे बघा, तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने साबुदाणे भिजवून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता किती कोरडे, एक दाणा वेगवेगळा झालेला आहे बघा, तुम्हीच पाहू शकता. ओलसरपणा जास्त नाहीये त्याला. आता आपण दुसरं साहित्य पाहून घेऊ. 1 कप साबुदाणा असतील तर 3/4 कप बटाटे स्मॅश करून घेऊया. 1/4 कप क्रश केलेले रोस्टेड पीनट्स म्हणजे शेंगदाणे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या, जिरं अर्धा चमचा आणि स्वादानुसार मीठ. आपण साबुदाण्याचे वडे बनवतो तेव्हा बटाट्याचं प्रमाण हे आपण जास्तही ठेवायचं नाही आहे आणि कमीही ठेवायचं नाही आहे. जर कमी ठेवले तर आपले साबुदाण्याचे वडे तेलामध्ये सुटू शकतात आणि जर जास्त बटाटा टाकलं तुम्ही तर ते तेलकट होऊ शकते, खुसखुशीत नाही होणार, नरम पडतील आणि तेल जास्त शोषलं जाईल. साबुदाणे आहेत ना, ते थोडेसे क्रश करून घ्यायचे. आपण जरा असं क्रश करून घेतले ना, त्यांना थोडंसं फोडून घेतलं ना की मग आपला साबुदाणा तेलामध्ये आपले साबुदाण्याचे वडे तळताना ते फुटत नाही. त्याच्यामध्ये कसं आपण जेव्हा भिजवतो तेव्हा त्याच्यामध्ये खूप सारं पाणी त्यांनी शोषून घेतलेलं असतं. त्यामुळे तो तेलामध्ये जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा त्याच्यामधला जो पाण्याचा त्यामुळे साबुदाण्याचे वडे फुटतात. म्हणून आपण थोडंसं असं क्रश करून घेतलं की मग साबुदाण्याचे वडे फुटत नाही. आता आपण बटाटेही तसेच स्मॅश केलेले आहेत आणि तसंच मळून तसंच आपण बटाटेही त्याच्यामध्ये मिक्स करू, म्हणजे त्यांची मालिश चांगली होईल, साबुदाण्यांची मालिश चांगली होईल. आणि मग ते एकजीव झाले की म्हणजे आपले जितकी त्यांची साबुदाण्याची मालिश होईल ना, ते आपले वडे फुटणार नाही आहेत तेलामध्ये, ते चांगल्या पद्धतीने होतील.
आपण यात दाण्यांचं कूट, कढीपत्ता, जर तुम्ही कढीपत्ता, कोथिंबीर हे खात असतील तर टाका, हे ऑप्शनल आहे. जर तुम्ही नसणार खात तर नका टाकू. मिरची टाकलेली आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, मीठ स्वादानुसार. आता आपण हे मिक्स करून घेऊया. तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने साबुदाण्याचे वडे बनवतील त्यावेळेस ते साबुदाण्याचे वडे फुटणार सुद्धा नाही. आणि एक दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही असं मालिश करायला तुम्हाला खूप वेळ लागत असेल तर तुम्ही थोडंसं पल्स मोडवर मिक्सरमध्ये किंवा आपला चॉपर असतो बघा, तो हँड चॉपर, त्याच्यामध्ये जरी तुम्ही असं फिरवून घेतलंच ना तरी पण ते फक्त आपल्याला काय साबुदाणे फोडून घ्यायचेत तरी सुद्धा होऊ शकतो. पण पूर्ण असं साबुदाण्यांचं पीठ करून नाही घ्यायचं, थोडंसं फक्त क्रश करायचं, म्हणजे ते थोडंसं हे झालं पाहिजे त्यांना, की जेणेकरून ते तेलामध्ये फुटणार नाही. त्यातला जो मॉइश्चर आहे तो थोडा बाहेर आला पाहिजे. आता आपण वडे तयार करून घेऊयात. हातावर थापून थापून वडे तयार करायचे. खूप जाडही नाही, खूप पातळही नाही करायचे आणि खूप जाडही नाही करायचे. मी एकीकडे तेलही तापत ठेवलेलं आहे वडे तळण्यासाठी. हे बघा, असं हातावर थापत थापत वडे तयार करून घ्यायचे आहेत. आपले वडे तयार झालेले आहेत. आता आपण चटणी बनवत घेऊया. शेंगदाणे 4 ते 5 टेबलस्पून घेतलेले आहेत, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या. आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं आपण हिरवी मिरची कमी जास्त करू शकतो. थोडं लिंबाचा रस, 1/4 चमचा असं थोडीशी साखर, जिरं आणि मीठ. यात तुम्ही दही सुद्धा घालू शकता. पाणी टाकून आता मी चटणी तयार करून घेतली. पाहू शकता तेल गरम झालेलं आहे. तेल गरम झालेलं आहे, त्यात वडे तळते आपण. तेल चांगलं तापून द्यायचं आणि मग वडे टाकायचे आणि त्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवर थोडा वेळ तळायचे, 2 ते 3 मिनटं. नंतर मग हाय फ्लेमवर तळायचे.
तुम्ही पाहू शकता किती छान झालेलं आहे. हे असे तेलावरती तरंगायला लागले ना की समजून जायचं की आपले वडे तयार झालेले आहेत. असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेऊया. बघा तुम्ही पाहू शकता किती छान दिसतायत. अशाच प्रकारे आपण सर्व वडे तळून घेऊयात. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब, शेअर अँड लाईक करा. तुम्ही पाहू शकता. बघा आता हा वडा किती क्रिस्पी झालेला आहे बघा, आणि दिसतोय पण किती सुंदर, किती छान झालेला आहे. माझी रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू.